पण रोहितचा स्वभाव तसा आहे की बुमरँग करणं, वातावरण गडूळ करणं, आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकल्यामुळे जरा घोटाळा होतोय. गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. ही टी पेपर फुटी प्रकरण असेल, घोटाळा असेल, हा सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर का असेल ना, तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, नेमकं काय घडलं? नाही, विषय काय झालाय, टीईटीची जी एक्झाम झालेली आहे त्या एक्झामची जी मेरिट लिस्ट यादी लागलेली आहे त्या यादीमध्ये ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी मुलांना ओपनच्या मुलांपेक्षा जास्त मार्क आहेत. ओपनच्या मुलांच्या पेक्षा जर जास्त मार्क आहेत तर त्यांची नावं ओपनच्या यादीत यायला पाहिजेत. परंतु त्यांना ओपनच्या यादीमध्ये न घेता त्यांना परत त्यांच्या मागासवर्गीय बिंदूवरती दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे 7-8 हजार मुलांच्या वरती अन्याय झालाय अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन त्या संदर्भातली बैठक लावण्याची विनंती केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिली तात्काळ बैठक लावायची. मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक झाली तर 1,00,000% न्याय मिळणार. भाऊ, तुम्ही सत्ताधारी आमदार आहात. सातत्यानं आता काही बैठकांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे. एकीकडे घोटाळा असेल तर काही ठिकाणी अशा प्रकारे मेरिट लिस्ट लागत असेल, त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची लिस्ट जर लागत नसेल तर काय सांगाल? याबद्दल अधिकारी लोकांनी पण जरा सिरियसली घ्यायला पाहिजे होतं ना. हे मुलं हायकोर्टात गेली, परत सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टानं आता ऑर्डर केलेली आहे की बाबा हे अशा पद्धतीनं जर यांच्यावर अन्याय झालाय तर त्यांना रिवाइज करायला द्या. अजून पण ते ऐकायला तयार नाहीत. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांनी ते सगळा विषय समजून घेतला आणि बैठक लावण्याची सूचना दिली. एक प्रश्न असा देखील आहे, काल आपण पाहतोय रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली ज्याच्यामध्ये त्यांनी एमपीएससीच्या ड्रग्स इन्स्पेक्टरचा पेपर फुटल्याचं सांगितलं आणि यासोबतच पाहतोय की काही भाजपचे होते त्यांच्यावरती त्यांनी आरोप केल्याचं. ज्या मुलाने तक्रार दिली त्याच मुलाने सांगितलं की माझी काही तशी तक्रार नाही. बरोबर. तरी सुद्धा एमपीएससी कडे जी तक्रार आली, मेल आला, त्याच्यावर त्या मुलाचा नंबर नव्हता एमपीएससी कडे. त्यांनी मेलची लगेच दखल घेतली आणि चौकशी सुरू केली. त्यांच्याकडे त्याचा नंबर नसला, त्यांनी त्यांना परत मेल पाठवला की तुमच्याकडे काही पुरावे असतील तर द्या. माझ्याकडे काही पुरावे नाहीत, आम्ही असंच केलंय असं त्या मुलाचं म्हणणं आहे. तरी सुद्धा एमपीएससीने हे प्रकरण अत्यंत सिरियस घेतलेलं आहे. आता रोहित पवारांना ही सवय लागलेली आहे की अपुऱ्या माहितीच्या आधारे, खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवायची. अरे, एमपीएससी सारखी एक स्वायत्त संस्था आहे, विश्वासार्ह संस्था आहे, त्या संस्थेवरती आपण आरोप करताना किमान आपल्याला पुरावे तर पाहिजेत. आता तुमच्याकडे पुरावे तसे नाहीत, मग आता तुमची भूमिका बदलते या विषयावरती. आणि म्हणून अरे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार होतो ना कारण नसताना. जर पुरावे असतील तर नक्की विद्यार्थ्यांच्या या सगळ्या बाबत सरकार अत्यंत संवेदनशील आहे. असं कुठंही झालं नाही असं आता त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. पण जरी झालं नसलं तरी सुद्धा एमपीएससी चौकशी करते. विद्यार्थ्यांच्या बाबत कुठंही तडजोड सरकार करणार नाही. असं कुणी चुकीचं काम करत असेल तर त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय सरकार राहणार नाही. त्यांनी असं सुद्धा म्हटलंय, तुकाराम मुंडेंची त्यांनी भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या सगळ्यामध्ये पैसे देऊन पास झालेला एखादा काय त्यांच्याकडे असेल तर पुरावे द्यावे ना. पुरावे असतील तर नक्की कारवाई केली जाईल. पण रोहितचा स्वभाव तसा आहे की बुमरँग करणं, वातावरण गडूळ करणं, आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकल्यामुळे जरा घोटाळा होतोय. त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर त्यांनी दिले पाहिजे. एमपीएससी कारवाई करायलाच बसले ना, सरकार पण कारवाई करायला बसले. परंतु पुरावा नसताना आपण एका चांगल्या संस्थेवरती आरोप करणं मला वाटतं हे उचित नाही. जर तशा पद्धतीचा घोटाळा झाला असेल, लगेच एका ईमेल वरती एमपीएससीनं तात्काळ चौकशीच्या सूचना दिलेल्या आहेत. आम्ही सगळे विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत, कारण विद्यार्थी कष्ट करतायत, मेहनत करतायत, रात्रंदिवस अभ्यास करतायत आणि मग त्यांच्या संदर्भात कुणी असं चुकीचं करत असेल तर त्यांना सरकार सोडणार नाही. आमच्याशी बातचीत केल्याचं